मॅचला होईल सुरुवात. त्याचबरोबर जे आपले ऑफिशियल स्पॉन्सर आहेत त्यांची आपण एकदा अनाउन्समेंट करूया. प्रथम पारितोषिक या स्पर्धेला 51,000 रुपयाचा रोख पुरस्कार आहे. सातारा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे संचालक आणि सातारा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे पूर्व उपाध्यक्ष आणि युवा नेते महाबळेश्वर तालुका आदरणीय राजेंद्र शेठ राजपुरे साहेबांच्या वतीने विशेष सहकार्य 41,000 आणि 31,000 महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड. तर एक चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक श्री प्रवीण शेठ भिल्लार यांच्या वतीने. प्रथम चषक रोहितदादा डेबे, द्वितीय चषक अभय शेठ डोईफोडे यांच्या वतीने आहे. त्याचबरोबर हा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार बंडा शेठ राजपुरे, रमेश शेठ चोरमले यांच्या वतीने. स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह विनायकजी जिमन आणि प्रवीण दादा जिमन यांच्या वतीने. सामनावीर चषक धनेश वाडेकर, क्षेत्र महाबळेश्वर. सामनावीर टी शर्ट हेमंत दादा शिंदे. लाईव्हचं प्रसारण मेप्रो गार्डन. धन्यवाद. या अगोदर ज्यांचा आवाज ऐकलात जाधव गुरुजी सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकलत. माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षर रसिक मिळवीन. मराठी भाषेतला गुरुजींचा एक चांगला आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. धावसंख्या आहे 16-0 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना नाणेफेकीचा कौल जिंकत जेएम स्पोर्ट्स बेकवली. असा हा सामना रंगला. टॉस जिंकला होता. याच टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय. आकाश आणि अक्षय. आकाश निश्चित थोडेसे भावूक झाले आणि टीम श्री गणेश वॉरियर्स याही संघाने थोडेसे भावूक झाले, कारण सेमीफायनलपर्यंत हे दोन्ही संघ पोहोचले होते. परंतु काही प्रयत्नांमुळे हे संघ पाठी पडले. थोडे प्रयत्न कमी पडले, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी हे खेळत आहेत. परंतु या दोन्ही संघांनी एक ग्वाही दिली की पुढच्या वर्षी आम्ही निश्चित फायनलमध्ये असू आणि आम्ही जोमाने खेळू. ज्या चुका झाल्या त्या चुका आम्ही सुधारवू आणि पुढच्या वर्षी पर्व क्रमांक 3 मध्ये आम्ही फायनलमध्ये असू. म्हणजे या आशा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. परंतु तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक कोणाला मिळेल. 21 धाव फलकावरती आहेत आणि संदेश यांचा षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. आकाश ज्यांनी एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये झळकवलं. बॅटिंगसाठी होत आहे तयार. डावेची सोडून देणारा बॉल. अंपायर कॉल वाईड. +4 अशा मिळतील 5. GST नावाचा कर आला आणि त्यानंतर अनेकांना अनेक गोष्टीवरती तो कर लागला. आणि त्याच प्रकारे व्हाईट बॉलचाही प्रकार आहे. व्हाईट बॉलवरती 4 गेल्या की मात्र त्या गोष्टींचा भरणा तुम्हाला करावा लागतो. टॅप केलाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. सरळ 4 धाब्यांसाठी आलाय तो चौकार. टॅप केलाय. धावा निश्चित मिळत आहेत. 34 गडी बाद. बॅटिंग करत असताना टीम जेएम स्पोर्ट्स बेकवली. असा रंगणारा सामना. एका बाजूला श्री गणेश वॉरियर्स. या दोन संघांमधलं युद्ध. ओहो व्हॉट अ बॉल. क्लीन बोल्ड. त्रिपाळाची यष्ट्या उद्ध्वस्त. आकाश माघारी. बाट आपटली परंतु बॉलला थांबवू शकले नाही. दोन्ही अँगल. ग्रामीण टेनिस क्रिकेटची कमाल. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला. यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड. नेहमी क्लीन बोल्ड बद्दल मी चर्चा करत आलो की वसीम अक्रम एकमेव गोलंदाज आहे ज्याने 176 क्लीन बोल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिपले. म्हणजे हा जो एक रेकॉर्ड आहे ना तो निश्चित अजरामर राहील. कारण 176 क्लीन बोल्ड घेणं साधी सोपी गोष्ट नाहीये आणि पाकिस्तानच्या वसीम अक्रमने ते करून दाखवलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. यावेळेला पाठीमागे जाणारा बॉल. धावा मिळतील. 4 आलाय चौकार. बरेचसे रेकॉर्ड आहेत जे अजरामर राहतील ज्याच्याबद्दल आपण चर्चा करूयाच. त्याच्यामधला एक रेकॉर्ड म्हणजे क्लीन बोल्डचा. 38 वरती एक स्थिती आहे. 2 षटकांचा संपलेला खेळ आहे. 38. 19च्या सरासरीने हा संघ बॅटिंग करतोय. जेएम स्पोर्ट्स बेकवली. म्हणजे या सरासरीने जर या संघाने बॅटिंग केली ना तर प्रोजेक्टेड स्कोर आहे स्क्रीनवरती ज्याची आपण चर्चा करतोय. 95 धावा स्कोर बोर्डवरती लावू शकतील. अपेक्षित धावा आहेत परंतु या सरासरीने बॅटिंग करावी लागेल.
करंट रन रेट 19चा आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी गेली 6 दिवस या स्पर्धेशी जोडली गेलेली आहे. त्यांचे कौतुक करावं लागेल. डीजे मास्टर यांचे कौतुक करावं लागेल. साऊंड सिस्टीम गौरव यांचे कौतुक करावं लागेल. गेली 6 दिवस एक चांगली साऊंड सिस्टीम, त्याचबरोबर जी सजावट आहे ना ती सजावट देखील फार लक्ष वेधून घेते. पूरक प्रकाश आहे. डेकोरेटर यांचे कौतुक करावं लागेल. बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावींसाठी मैदान चांगलं आहे. आयोजकांनी घेतलेली मेहनत, खेळपट्टी चांगली खेळते अजून देखील शेवटच्या दिवशी. व्हाईट बॉल, अंपायर कॉल, म्हणजे विविध गोष्टींमध्ये नाविन्यपूर्ण होतं. या वर्षीची नाविन्यपूर्ण गोष्ट काय होती तर किट, खेळाडूंचं किट एका कलरचं होतं. सामनावीर पुरस्कार एक वेगळी ट्रॉफी होती, टी शर्ट होतं, ज्यूस बॉटल होती, बॉल सीमारेषेच्या बाहेर, हे 3 पारितोषिकं सामनावीराला होती. ऑक्शन जबरदस्त झालं. ज्या प्रकारे रायगड प्रीमियर लीग झाली त्या प्रकारचं ऑक्शन घेण्यात आलं. खेळाडूंची एंट्री झाली, संघ मालकांची एंट्री झाली. उजव्या स्टीच्या बाहेर व्हाईट बॉल, डॉट आलाय, माफ करा. कट केलाय, स्क्वेअर कटचा फटका जाईल सीमा पार. गुंडप्पा विश्वनाथांची आठवण करून देणारा फटका, 4 धाब्यांसाठी चौकार. त्याचबरोबर आदरणीय आमचे सतीश शेठ डोईफोडे यांचं आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. आणि महाबळेश्वर प्रीमियर लीगला असेल सन्मान चिन्ह जर तुम्ही पाहिलं ना तर निश्चित थोड्याशा कालावधीमध्ये मी कॅमेरामॅनना सांगेन की सन्मान चिन्हावरती आपण फोकस करा. सन्मान चिन्ह जर आपण पाहिलं ना तर छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे आणि या महाबळेश्वर पासून जवळ असलेला प्रतापगड किल्ला त्याची प्रतिकृती आहे. म्हणजे आकर्षक सन्मान चिन्ह पर्व क्रमांक 2ला विशिष्ट बनवून घेतलेलं आहे. धावसंख्या आहे 51 आणि हे पाहते सन्मान चिन्ह आहे. छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे, प्रतापगडची प्रतिमा आहे, हे आकर्षक सन्मान चिन्ह आहे. म्हणजे या काही गोष्टी या वर्षी आहेत ना ज्या प्रेक्षकांचं मन वेधून घेतात. त्यासाठी आयोजन कमिटीचं मी कौतुक करेन. प्रत्येक ज्या घटकाचं नियोजनाचं प्लॅनिंग तंतोतंत केलेलं आहे. मग अनेक मंडळी असतील, एकाचं नाव घेऊन चालणार नाही. सर्वांनी घेतली मेहनत आणि त्याच वेळेस उभा राहिला आहे क्रिकेटचा सोहळा. ओव्हर नंबर, यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, बॉल जाईल का सीमा पार, हो चाललाय. म्हणजे हा भव्य दिव्य आखीव रेखीव क्रिकेटचा सोहळा आपण बघतोय ना, ही एका दिवसाची मेहनत नाही. कित्येक दिवस या आयोजन समितीने मेहनत घेतली आहे. किंबहुना आर्थिक पाठबळाबद्दल मी नेहमी चर्चा करतो की एखादी मोठी स्पर्धा उभी करायची आहे ना तर आर्थिक पाठबळ महत्वाचं, परंतु यावेळेला फटक्यांची आतिषबाजी. यावेळेला टॅप केलाय, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या आहे धावफलकावरती यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, डॉट आलाय. 63 धावा, 2 गडी बाद ही स्थिती आहे जेएम स्पोर्ट्स बेकवलीची. धावसंख्येची गती थोडीशी कमी केली. रोहन आहेत. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, यश नाही. चांगला बॉल, कौतुक सुनील देखील करतात बॅटिंग करताना की हा बॉल चांगला आहे. म्हणजे ही खेळाडू वृत्ती असते, समोरून जर चांगला मारा होतो त्याचं कौतुक केलं पाहिजे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. कव्हर्सला बॉल हा सीमा पार गेला. अंडरम मध्ये एक्स्ट्रा कव्हर नसतो, ओरम मध्ये असतो आणि कव्हर्सला बॉल सीमारेषा चिरतोय 4 धाब्यांसाठी. त्याचबरोबर आदरणीय आमच्या मेघाताई चोरगे ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य स्पर्धेला केलेलं आहे, ताईंचं आगमन होतंय. आपण ताईंचं करूया सहर्ष स्वागत. बॉल जाईल सीमा पार, धावा मिळतील 4, आलाय तो चौकार. 71 धावा, 71. यावेळेला बॉल जाईल सीमा पार, धावा मिळतील 4. पंच्याहत्तर धावा धावफलकावरती. यावेळेला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. फटका खोदून काढलाय, पायांमधलं अंतर वाढवलं आणि बॉलला पाठवलं 4 धाब्यांसाठी. 79 धावा, 2 गडी बाद.
यावेळेला फटका टॅपचा आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य अंडरआर्म क्रिकेटचं चौकार. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये बॉल विसवतोय. कोणती धाव नाहीये. धावसंख्या आहे 83. शेवटचा बॉल आणि पाठवलाय 4 धावांसाठी. होईल तो फरार. धावसंख्या आहे धावफलकावरती 87 धावा. 88 धावांचं लक्ष आहे दुसऱ्या डावामध्ये. श्री गणेश वॉरियर्सला बनवायचे आहे 30 बॉल मध्ये 88 धावा. निश्चित या स्पर्धेबद्दल आपण चर्चा केली. पूरक प्रकाश, प्रगल्भाचं व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारण, 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आकर्षक आणि मन वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज, आकर्षक सन्मानचिन्ह, सामनावीर पुरस्कार, टी शर्ट, ट्रॉफी, त्याचबरोबर ज्यूस बॉटल, असं विश्लेषण आपण करूया. आणि स्पर्धेची महती म्हणजे 51,000 रुपयाचा रोख पुरस्कार आणि आकर्षक ट्रॉफी पहिल्या क्रमांकाला आहे. मैदानाची सजावट फार चांगली आहे. प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला बॅनर्स बघायला मिळत आहेत. पूरक प्रकाश अप्रतिम आहे. प्रेक्षकांची तोबा गर्दी या स्पर्धेसाठी झालेली आहे. IPL सुरू आहे परंतु महाबळेश्वर प्रीमियर लीगची देखील महती कमी नाहीये. जबरदस्त रंगलेला हा सोहळा. निश्चित पुढच्या वर्षी उत्कंठा सर्वांना राहील. परंतु पर्व क्रमांक 2, पर्व क्रमांक 1 या ज्या गोष्टी होत्या ना, वर्षानुवर्षी या स्पर्धेची महती वाढत चालली आहे. म्हणजे आता प्रेक्षकांच्या देखील अपेक्षा पर्व क्रमांक 3च्या वाढलेल्या आहेत. म्हणजे पर्व क्रमांक 3 हे धमाकेदार असण्याच्या मात्र शंका नाहीये. म्हणजे आणखीन काही गोष्टी करता येतील ना याचा प्रयत्न आयोजन टीम पुढच्या वर्षी निश्चित करेल, यात मात्र शंका नाहीये. पर्व क्रमांक 2 आपण अनुभवलं. पर्व क्रमांक 2च्या यशानंतर आयोजन टीम पर्व क्रमांक 3 कडे वळणार आहे, या मात्र शंका नाहीये. परंतु अजून पर्व क्रमांक 2चा इतिहास येणं बाकी आहे. 30 बॉल 88 ची गरज. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. क्रिकेटच्या स्पर्धेला रसिक राजा तुझी अशीच साथ दे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे एक चांगलं क्षेत्ररक्षण आलाय, तो डॉट. सुनील बिरामने अप्रतिम क्षेत्ररक्षण. यावेळेला बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील. धावसंख्या आहे 4. सागर तयार तर समोरून अक्षय. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाही. कोणती डाव्या बॉलच्या पाठीमागे येणार नाही. चांगला खेळ, शेवट गोड करण्याचा प्रयत्न या दोन्ही संघांच्या माध्यमातून होईल. यावेळेला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एक एक धाव किती महत्वाची असते जीवनामध्ये. एक एक रुपया किती महत्वाचा असतो. यावेळेला फक्त दिशा दिली आहे. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे आली नाही. आलाय तो डॉट. 6 धावा 0 गडी बाद. खोदून काढण्याचा प्रयत्न. धावसंख्या आहे 6 धावा 10 धावा 0 गडी बाद. आता 24 बॉल आणि बनवायचे आहेत 78 धावा. येणारे 4 षटकांमध्ये ही दोन्ही अँगल अप्रतिम टेलिकास्ट. बॉल जाईल सीमा पार. धावा येतात 4. आलाय तो चौकार. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 आपण अनुभवतोय. या वेळेला राऊंड द विकेट. बॉल जाईल सीमा पार. होईल फरार. धावा मिळतील 4. आलाय चौकार. रमण केलेला आहे सागर आणि रोहन. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न होतोय. गरकन गिरकी घेतोय. स्पिन गोलंदाजी आपण नेहमी म्हणतो ना की लेग स्पिन म्हटलं की शेन वॉर्न, ऑफ स्पिन म्हटलं की मुत्तय्या मुरलीधरन. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर.
18 आकड्याबद्दल नेहमी चर्चा करत आलो की विराट कोहली यांच्या पाठीवरचा क्रमांक 18 आहे आणि 18 आकडे विराट कोहली यांनी का टाकला तर 18 डिसेंबर 2006 या दिवशी विराट कोहली यांचे वडील वारले होते आणि विराट कोहली यांचं वय होतं अगदी 18 वर्ष. हा योगायोग त्यांनी समजला आणि आपल्या पाठीवरती 18 आकडा टाकला. वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे, ते यशाची शिखरं गाठतायत. ते विराट कोहली धावसंख्या 18 इथून पुढे बनवायचे आहेत. 18 बॉल 70 येईल का पाठीमागच्या बाजूला बॉल डॉट आलाय. आपण शेनवॉन यांच्याबद्दल चर्चा केली की लेग स्पिन म्हटलं की शेनवॉन आणि शेनवॉन यांचं करिअर कोण विसरेल. सर्वाधिक विकेट त्यांच्या नावी राहिल्या. 708 विकेट घेण्याचा विक्रम 145 मॅचमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये हा विक्रम त्यांनी आपल्या नावी केला. ओडीआय क्रिकेटमध्ये 253 विकेट त्यांनी टिपल्या 194 मॅचमध्ये. त्यांचा रेकॉर्ड आता धावसंख्या आता वाढतीये वधारते आणि जाऊन पोहोचली आहे 26 धावा धावफलकावरती. बॅट्समन तयार सागर, एका बाजूला रोहन, पाठीमागे खेळलाय महाबळेश्वर प्रीमियर लीगची महाबळेश्वर प्रीमियर लीगचे हे रंगतदार फटके आहेत. हे महाबळेश्वरचं क्रिकेट आहे. या वेळेला टॅपचा फटका, धावा मिळतील 4, आलाय चौकार. या वेळेला आणखीन एक फटका जबरदस्त. धावफलकावरती 38 धावा, आता 12 बॉल आणि 50 धावांची गरज. सामना जिवंत होईल का श्री गणेश वॉरियर्ससाठी तेच फक्त पाहावं लागेल आपल्याला. 12 बॉल 50 ची गरज आहे. प्रति बॉलच्या पाठीमागे चौकारच मारावा लागेल. प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्नच असतो, त्यामुळे प्रयत्न तुम्हाला करत राहावं लागणार आहे. पहिलाच बॉल पंचांनी नकार दिलाय. 49 धावांची गरज. 12 बॉल, व्हाईट बॉल आलाय. दिशा दिलीये, नो बॉल. मॅच जिवंत झालीये. आता 12 बॉल 48 ची गरज. 12 बॉल 12 चौकार आणि बॉल. आता 11 बॉल आणि बनवायच्या आहे. तिथून पुढे 48 धावा. काही नकारात्मक बॉल येतील का आणि सामना जिंकला जाऊ शकेल का? आता याच आशेवरती पाठीराखे आहेत. कठीण समय में सबसा बड़ा सहारा उम्मीद होती है. म्हणजे कठीण काळामध्ये सर्वात मोठी गोष्ट कोणती आहे तर ती उमेद आहे आणि त्याच उमेदीवरती हा सामना अवलंबून आहे. खोलवर पद्धतीचा बॉल आलाय, तो डॉट. 40 धावा. महाबळेश्वर जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांची थोड्याच वेळामध्ये प्रमुख उपस्थितीसाठी लाभणार आहेत आणि आबांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे. जननायक आमदार वाई खंडाळा महाबळेश्वर मकरंद आबा पाटील यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये होत आहे. धावसंख्या 48, एक गडी बाद. 6 बॉल 40 धावांची गरज. एक आदर्श व्यक्ती, सतत कामात मग्न, कोणत्याही क्षेत्रात सहजतेने काम करण्याची धडाडी आणि संघर्ष आणि निष्ठा याची योग्य सांगड घालत भविष्याचं वेध घेणारं कार्यकुशल नेतृत्व वाई खंडाळा महाबळेश्वर जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांचं आगमन होतं. त्यांच्या सोबतीने आगमन होणार आहे. सातारा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक, पूर्व उपाध्यक्ष आणि महाबळेश्वरचे युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे साहेबांचं देखील आगमन थोड्याच वेळामध्ये होणार आहे, ज्यांनी आपल्याला 51,000 रुपयाचा रोख पुरस्कार दिला या स्पर्धेला. धावसंख्या आहे 52 धावा, 53 धावा धावफलकावरती. विकेटचं होतंय पतन. आता इथून पुढे 4 बॉल 35 ची गरज. यावेळेला फक्त दिशा दिली आहे. आता या मॅचची बाकी आहे ती फक्त औपचारिकता. शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण पोहोचलो.
त्यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये होणार आहे. मॅप्रो गार्डनचे सर्वेसर्वा निकुंज शेठ होरा यांचे आगमन थोड्याच वेळामध्ये होणार आहे, ज्यांनी 6 दिवस आपल्याला लाईव्हचं प्रसारण दिलेलं आहे आणि त्याचबरोबर सामनावीर पुरस्काराला ज्यूस बॉटल दिलेली आहे. त्यांचे आगमन थोड्याच वेळामध्ये होणार आहे. त्यांचं देखील अनमोल सहकार्य आपल्या स्पर्धेला लाभलेलं आहे. मॅप्रो गार्डन म्हटलं की पर्यटकांची पसंती. थोड्याच वेळामध्ये आता या स्पर्धेत